सध्या शिवसेनेमध्ये शीतयुद्ध बघायला मिळतंय। एकीकडे शिवसेनेचे चाणक्य मानले जाणारे संजय राऊत आहेत, तर दुसरीकडे पक्षाचं भविष्य असलेले आदित्य ठाकरे आहेत। आपल्या हक्काची राज्यसभेची जागा संजय राऊत यांच्या सांगण्यावरून शरद पवारांना का दिली, या एका विषयावरून आता वातावरण एवढं तापलंय की 2028ला संजय राऊत खासदार होणारच नाहीत असं विधान आदित्य यांनी केलंय। त्यामुळे एका बाजूला उद्धव ठाकरे शांतपणे पक्ष सावरण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे पक्षामध्ये दोन गट पडलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। खासदार आदित्य यांच्यावरती नाराज आहेत, तर आदित्य संजय राऊत यांच्या निर्णयावरती नाराज आहेत। त्यात प्रियंका चतुर्वेदी आज भर सभेतून राऊत यांच्यावरती रागवून निघून गेल्या। आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये नेहमीच शांत राहणारे उद्धव ठाकरे नक्की काय भूमिका घेणार? नवनाथ बन यांनी सांगितलं तसं खरंच संजय राऊत शिवसेना फोडतायत का, हे सगळं जाणून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। खरं तर हा सगळा वाद सुरू झाला मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीपासून। महाराष्ट्रामध्ये 7 जागा भरायच्या होत्या। महाविकास आघाडीकडे खात्रीशीर निवडून येईल अशी फक्त एकच जागा होती। आदित्य ठाकरेंची इच्छा होती की ही जागा शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांना मिळावी, त्यासाठी त्यांनी जोर सुद्धा लावला। पण अचानक संजय राऊत यांनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला। शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला ताटात वाढून दिली गेली। यामुळे आदित्य ठाकरेंचा पारा चढला। त्यांना वाटलं की राऊत हे पक्षाच्या हितापेक्षा पवारांच्या हिताला जास्त महत्त्व देतात। त्यानंतर नुकत्याच मंगळवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रागाचा स्फोट झाला। प्रियंका चतुर्वेदी उद्धव ठाकरेंसमोर राऊत यांच्यावरती भडकल्या। त्यांनी थेट विचारलं, आय वॉन्ट टू प्रोटेस्ट। पक्षाची हक्काची जागा राष्ट्रवादीला का सोडली? संजय राऊतांनी पवारांसाठी का जोर लावला? यावर उद्धव ठाकरेंनी राऊतांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण प्रियंका इतक्या संतापल्या होत्या की त्या तडकाफडकी बैठक सोडून निघून गेल्या। पण खरी टिंगी पडली ती आदित्य ठाकरेंच्या मौनामुळे। बैठकीमध्ये आदित्य ठाकरे एका शब्दानेही कोणाशी बोलले नाहीत। त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसत होतं की वडिलांचा निर्णय त्यांना मान्य नाहीये, त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा बिनसलाय का असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय। पण हा वाद काही फक्त जागेचा नव्हता, तर कार्यपद्धतीचाही होता। दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या घरी खासदारांची एक बैठक झाली। तिथे काही खासदारांनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधला। खासदारांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंना प्रकृतीमुळे मर्यादा आहेत हे आम्ही समजू शकतो, पण आदित्य ठाकरे महाराष्ट्र का फिरत नाहीत, ते पुरेसा वेळ का देत नाहीत? ही बातमी उडत उडत मातोश्रीपर्यंत पोहोचली आणि आदित्य ठाकरेंचा पारा अजूनच चढला। त्यांना असं वाटलं की संजय राऊत हे मुद्दाम खासदारांना आपल्या विरुद्ध फितवतात। म्हणूनच मातोश्रीवरती जेव्हा पुढची बैठक झाली तेव्हा आदित्य ठाकरे एकाही खासदाराशी बोलले नाहीत। ते इतके रागामध्ये होते की त्यांनी कोणाकडे साधं पाहिलंही नाही। पक्षातली ही धुसफूस उद्धव ठाकरेंना समजत होती, पण उद्धव ठाकरे हे नेहमीच मुळात शांत स्वभावाचे आहेत। त्यांना मागे मुख्यमंत्री पदही नको होतं, पण रश्मी ठाकरेंच्या आग्रहामुळे आणि महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली। या उलट आदित्य ठाकरे ते सुद्धा आता ॲग्रेसिव्ह होऊ पाहतात। त्यामुळे जेव्हा शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी जेव्हा समोर असतो आणि उद्धव ठाकरे त्याग करण्याची भूमिका घेतात, तेव्हा आदित्य ठाकरेंना हा त्याग मान्य नसतो। त्यांना वाटतं की या शांत बसण्यामुळे पक्षाचं नुकसान होत आहे। म्हणून कदाचित हे सगळं लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी सुद्धा खासदारांच्या बैठकीमध्ये आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी खासदारांना सांगितलं, मला बातम्या मिळत आहेत की तुम्ही फुटणार आहात। जर तुम्हाला लढायचं नसेल तर तसं सांगा, मी आत्ताच थांबतो। कदाचित हा उद्धव ठाकरे यांचा इमोशनल गेम सुद्धा असू शकतो खासदारांना थांबवण्यासाठीचा, कारण आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जर अशीच दरी वाढत राहिली तर आधीच फुटलेली शिवसेना पुन्हा एकदा फुटण्याच्या उंबरठ्यावरती उभी राहील। भाजपचे नवनाथ बन जसं म्हणाले की जुने नेते राऊतांच्या बाजूने आहेत, तर युवा नेतृत्व आदित्य ठाकरेंच्या बाजूने, तसं खरंच झालं तर यामुळे पक्षाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्यांची ताकद अजूनही कमी होऊ शकते। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।